प्रमाणे पारंपरिक नक्कीच गणरायाचा आपण 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपतीला नक्कीच साष्टांग नमस्कार करूया। फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करूया। त्यासोबत वंदन करूया आपल्या ग्रामदेवतेला, वंदन करूया, खेळपट्टीला नमन करूया, यष्ट्यांना आणि या स्पर्धेची सुरुवात करूया। मी ओमी सुद्धा टिटवाला सांगोडे, माझ्या संवेद सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ओरप व्हॉइस ऑफ कल्याण मिस्टर प्रसन्न चव्हाण सर आहेत। आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल विष्णू सर आहेत आणि त्यासोबत स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळतील पिंट्या केने आयोजक आहेत आणि एक पंच अजून येणार आहेत आपले। तर सो चला गेम ऑन लेट्स प्ले। पहिल्या सामन्याला सुरुवात करतायत ओव्हर टू प्रसन्न चव्हाण सर। थँक्यू सो मच ओमी केणे सर, ओमी सुतार सर। आणि मैदानावरती आपण पाहू शकतो ज्या प्रकारची आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते। स्वर्गीय शैलेश दादा केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब आयोजित विहान ट्रॉफी 2026 हे जबरदस्त पर्व आणि सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। दिवस क्रमांक 3 पाहायला मिळतोय। पहिली मॅच झरीमारी क्रिकेट संघ निंबवली विपक्ष साई एकविरा मोहिले। मॅचला होती सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील उमेश। मॅच इज ऑन। पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल घेऊन उमेश सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक्झॅक्टली पहिल्या बॉल वरती आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 1 ऑन द बोर्ड। रोशन आणि मयूर हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत। पहिला बॉल मयूरने फेस केला हलक्या हाताने, डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळतोय। उमेश केणे सर आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये। अनुभवाची शिदोरी या खेळाडूकडे भरपूर आहे, फार चांगलं क्रिकेट या खेळाडूने नेहमी खेळलंय। असे खेळाडू उमेश केणे आपल्याला पाहायला मिळतील। ग्रामीण प्रीमियर लीग KGPL मध्ये 4 बॉल वरती 4 सिक्सर मेगा फायनल मध्ये मारणारा खेळाडू आहे। आलेली मैदानावरती वन्स अगेन सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळतील। डिफेन्सिव्ह अप्रोच सध्याच्या घडीला पाहायला मिळतो कारण उमेश केणे यांच्याकडे फार चांगली अनुभवाची शिदोरी आहे, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स खेळाडू मैदानावरती ज्यावेळेस असतो त्याला सन्मान देणं देखील तितकंच गरजेचं असतं। यावेळेस देखील चांगला बॉल, प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ आणि त्यावरती तिखट गोलंदाजी ही ओळख आहे उमेश केणे यांची। धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतो आलायचा बॉल डॉट। जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते। पॉवर प्लेचं षटक, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। डीप मध्ये लॉंग ऑफ, एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये इनसाइड द सर्कल शॉट मिड ऑन, एक खेळाडू शॉट स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट स्वीपर कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील फिल्डर ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होत आहेत। विकेटचा पतन होत असताना पहिला मोठा धक्का बसतोय तो म्हणजेच जय मसोबा साई एकविरा मोहिली या संघाला फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला धक्का बसतोय मयूर खेळीचा अंत, मयूर बॅक टू दी पवेलियन। साई एकविरा मोहिली संघाला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील। 3ऱ्या क्रमांकावरती खेळाडू विनायकला आपण पाहतोय। हळूवार गतीने धावसंख्या पुढे जातीये। मैदानावरती ज्या प्रकारची बॅटिंगची गरज आहे ती बॅटिंग मैदानावरती होत नाहीये षटक क्रमांक 1 मध्ये तरी। विनायक आपल्याला पाहायला मिळतील इन ॲट नंबर 3। 3ऱ्या क्रमांकावरती विनायक कशी कामगिरी करतील त्यावरती समस्त मोहिलीकरांच्या नजरा असतील। इथून मात्र एखादं पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे कारण पहिली अर्ली विकेट मिळाली आहे, धावा आल्या नाहीयेत, त्यासोबत ज्या वेळेस विकेट येते प्रेशर क्रिएट होतो आणि मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रोशन आहे, ज्या रोशनकडे अनुभवाची शिदोरी खेळाडूकडे देखील फार मी म्हणेल एक्सपिरियन्स आहे असा खेळाडू आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय। एक्झॅक्टली इथून पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करेल का विनायक हे पाहणं महत्त्वाचं असेल की अटॅकिंग अप्रोच, अटॅकिंग इंटेंटने तो बॅटिंग करेल। महत्त्वाची मॅच आहे, महत्त्वाचा मुकाबला पाहायला मिळतोय। दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये झरीमारी क्रिकेट संघ निंबवली आणि साई एकविरा मोहिली असे दोन नामांकित संघ
इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शेवटचं पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती जबरदस्त गोलंदाजी उमेश केणे सरांच्या वतीने पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. प्रथमतः बॅटिंग करत असताना साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली संघाची धावसंख्या पाहायला मिळते विथ लॉस ऑफ 1 विकेट, 2 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी होईल आज, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला गौरव पाहायला मिळतील. फार एंड कडून आता षटकाला होती सुरुवात आणि गौरवच्या खांद्यावरती जबाबदारी या षटक क्रमांक 2 ची. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली उमेश केणे यांच्या वतीने. एक्सपिरियन्स खेळाडू आणि अनुभव दाखवत असताना मैदानावरती फार चांगली गोलंदाजी आपण पाहिली. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन, बडी मछली जाल में रोशनच्या खेळीचा अंत. रोशन बॅक टू दी पवेलियन. इझी ऑपरेटरांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते राजगड जी पहिली राजधानी होती तिथून रायरीचा जो किल्ला होता त्याला रायगडाचा किल्ला बनवला आणि रायगड किल्ल्याचं गुणगान गाणारं हे संगीत आपल्या सर्वांना ऐकायला मिळालं. विकेटचं पतन होत असताना मोठा धक्का बसतोय. रोशनच्या खेळीचा अंत झाला. आता हरेश पाहायला मिळतील. संघ अडचणीमध्ये सापडलाय. साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली अडचणीमधील या संघाला आता कुठला खेळाडू बाहेर काढेल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण आता थोडासा बॅकफुट वरती नाही तर भरपूर बॅकफुट वरती संघ आपल्याला मोहिली पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते थोडेसे, मात्र डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. आपण तर धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी उमेश किणे सरांच्या वतीने पाहायला मिळाली. गौरवने देखील त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून सटीक लाईन सटीक लेन आणि भेदक गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरव. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. छेडछाडी कुठल्या प्रकारची केली नाही असं वाटलं कदाचित फलंदाजाला की बॉल बाहेरून ट्रॅव्हल होतोय वाईड लाईनच्या, मात्र आतून ट्रॅव्हल झाला. पंचांनी पाहिलं, आलाय बॉल डॉट आणि मैदानावरती सुटकेचा निश्वास जरूर घेतला गेला असेल गोलंदाजाने. यावेळेस देखील मिस हिट, बॉल हवेमध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन, फलंदाज होतील बाद. 1 more wicket down. Harish back to the pavilion.
च्या मदतीने धावसंख्या फलकावरती 4 पाहायला मिळेल. जबरदस्त मैदानावरती गोलंदाजी पाहायला मिळते. भूषणच्या वतीने प्रयत्न चांगले होते मात्र स्वतःला स्ट्रेच केला. अगदी दूरवरती बॉल होता हे मानावं लागेल की दूरवरती बॉल होता. स्ट्रेच केला स्वतःला भूषणने. चांगला प्रयत्न भूषण यांच्या वतीने देखील पाहायला मिळाला. एक्झॅक्टली मैदानावरती हा बॉल डॉट आलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला गौरवच्या वतीने पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या फलकावरती 4 गडी गमावले 3. फुटबॉलचा स्कोर कार्ड आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील मैदानावरती ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन फलंदाजाचा प्रयत्न होता स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा मात्र आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक दुसरा मैदानावरती समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळते. जाऊन पोचलाय 4 या आकड्यावरती. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 या आकड्यावर. 8 ऑन द बोर्ड. उमेश यांच्या विरोधामध्ये आक्रमकता आता आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट आणि फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस स्विच केलाय. बॉलला फेकून दिलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅट मधून अजून एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमारेषा पलीकडे. विनायकच्या बॅट मधून बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत चौकार. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. यावेळेस स्लो फुल टॉस पाहायला मिळतोय. जबरदस्त मैदानावरती पाहायला मिळते जी मात्र आता गोलंदाजी आणि कमबॅक फार चांगला आहे. ऑप्शनच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही शफल होता लाईन आणि लेंथ जज करणं फार महत्वाचं असतं. प्रत्येक बॉल तुम्ही स्वीप मारू शकत नाही. मेरिट नुसार खेळणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे अंतरून पाहून पाय पसरवले पाहिजे, ज्याप्रमाणे वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे, त्याप्रमाणे बॉलच्या मेरिट नुसार खेळणं अत्यंत गरजेचं असतं. मैदानावरती त्या मेरिट नुसार खेळण्याचा प्रयत्न केला जाईल काय पाहणं महत्वाचं आहे. बघा पडदा जो आहे तो पडदा सिक्सर असेल याची नोंद करून घ्या. खेळाडू कक्ष प्लीज पडदा जरा सोडायचा विनंती असेल. फिल्डर आले होते. थ्रो आणि कलेक्शन देखील चांगले. मात्र मैदानावरती ज्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती कमालीची आहे. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे हे पंचांनी पाहिलं आणि आपण बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न मात्र मिस केली लाईन आणि आता मैदान सोडावं लागेल. अजून एक मोठा धक्का बसतोय. सुनार की तो एक लोहार की. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन झालं. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 17 विथ लॉस ऑफ 4 विकेट. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल डीजेना.
थँक्यू सो मच डीजे. ओव्हर नंबर 3 ची समाप्ती धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 17-17 या आकड्यावरती. या षटकामध्ये कुठेतरी असं वाटलं कदाचित या मॅच रिदम तुटलं जाईल, या मॅच मध्ये कमबॅक होईल, मात्र शेवटच्या बॉल वरती अनुभवाची शिदोरी खोलली. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं सांगत असताना मैदानावरती जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली उमेश केडे यांच्या वतीने एक्झॅक्टली हॅट्स ऑफ आहे. षटक क्रमांक पहिलं जबरदस्त राहिलं, स्पेल कंटिन्यू केला, या ओव्हर मध्ये जरूर धावा खर्च केल्या, मात्र शेवटच्या बॉल वरती सांगितलं की एक्सपिरियन्स अनुभव काय असतं. शेवटच्या बॉल वरती तो फ्लाइटी डिलिव्हरी फुल टॉस बॉल लाईन मिस केली फलंदाजाने आणि मैदान देखील सोडावं लागलं. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त, धावसंख्या 17 पाहायला मिळेल. कमबॅक करावं लागेल साई एकविरा क्रिकेट संघ मोहिली संघाला, कारण म्हटलं जातं जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता मैदानावरती तो कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. चौथं षटक सुरुवात झाली आहे, अभिरथच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील विनायक, आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नीरजला आपण पाहतोय. मैदानावरती अभिरथच्या वतीने कशी गोलंदाजी चौथ्या षटकामध्ये होईल पाहणं इंटरेस्टिंग आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल, अवांतरशी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 18 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा फलकावरती पाहायला मिळतील. अभिरथ के कंधों पे जिम्मेदारी चौथे ओवर की, 18 रन 4 विकेट के नुकसान पर बढ़िया तरीके से गेंदबाजी अब तक हो रही है. इस बार ऑफ स्टंप के बाहर सफल होकर हैमर करते हुए स्क्वेयर की दिशा में फील्डर के माध्यम से बढ़िया कैच, खत्म होती हुई बल्लेबाज की मैच. आधी टीम पवेलियन में 5वां करारा झटका. विनायक बैक टू द पवेलियन. जब चाहते थे तभी विकेट का पतन होते हुए ये बड़ा करारा झटका है. जो खिलाड़ी रेड आउट फॉर्म में था, जो बढ़िया टच में था, जिसके बल्ले से 2 करारे चौके आए, वही खिलाड़ी अब मैदान के बाहर जाता हुआ. जीवन नए बल्लेबाज इन एट नंबर 7, 7वें क्रमांक के ऊपर किस तरीके से बल्लेबाजी करेंगे. इस बार शॉर्टर वन का यूज किया गया था. हैमर करना चाहते थे लेकिन पुल करते हुए अलोंग द कारपेट मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई सिंगल मुकम्मल. स्कोर कार्ड में बढ़ोतरी जाके पहुंचा है. स्कोर कार्ड 19 रनों के ऊपर. विनंती असेल माननीय श्री चंद्रकांतजी केणे साहेबांना आपण मुख्य अतिथी मंचावरती आसन असावा. चंद्रकांतजी केणे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत. इस बार भी बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, तेजी से गेंदबाजी हो रही है, बहुत ज्यादा गति है. राइजिंग एंड सरप्राइजिंग डिलीवरी, अनएक्सपेक्टेड टेक ऑफ होते हुए यहाँ पर गेंद टॉस हुई, बल्लेबाज बाउंस से बीट हुए और आती हुई है डॉट गेंद. बिंदी गेंद की समाप्ति. स्कोर कार्ड 19 रनों के ऊपर. अब तक 3 गेंदों का खेल हो चुका है, 3 गेंदों का खेल अभी भी शेष. गेंदबाज तैयार. इस बार हैमर करते हुए एक्स्ट्रा कवर की दिशा में, गेंद नहीं थी खास और बल्लेबाज ने दिखा अपना क्लास. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने मारा चौकाने वाला बेहतरीन चौका. लेन पर गेंद थी, इसके ऊपर आक्रामकता धारण करते हुए चौका बटोरा. चौके की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. कुल मिलाकर रन संख्या जाके पहुंची है 23 रनों के ऊपर. इस बार तेजी से गेंदबाजी हो रही है. अंपायर के पास यूज अपील, शायद हाइट फैक्टर भी मेंटेन, हाइट फैक्टर भी बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट होता है जब आप एलबीडब्ल्यू के लिए विकेट मांगते हो अंपायर के पास. आउटसाइड अपील भी हुई लेकिन डॉट गेंद की थी समाप्ति. अच्छी गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी अभिरथ के माध्यम से. आखिरी गेंद एक चौका, एक सिंगल, एक वाइड. कुल मिलाकर इस ओवर में अब तक 6 रन, 2 डॉट, 5 गेंदों में 6 रन.
अच्छी गेंदबाजी हुई है, नो डाउट एट ऑल। इस बार बल्ले का मोटा किनारा था, कीपर बीट होते हुए थर्ड मैन की दिशा में गेंद जरूर ट्रैवल हो ही रही थी और इस वक्त मैदान के अंदर आता ये डॉट गेंद 4 ओवर की समाप्ति और 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 23 रन 5 विकेट के नुकसान पर। रामदादा गायकवाड साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, दादांचं सहर्ष स्वागत आणि विनंती असेल रामशेठ गायकवाड साहेबांना आपण मुख्य अतिथी मंचावरती असं नसतं आपलं सहर्ष स्वागत। 4 ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड 23 रनों के ऊपर। बल्लेबाजी करते हुए टीम को कमबैक करना पड़ेगा। अब जीवन और नीरज के कंधों पे जिम्मेदारी, डूबती नैया किनारे पहुंचानी पड़ेगी। डूबती नैया किनारे पहुंचा पाएंगे या नहीं, ये बड़ा सवाल है। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर में 15 से 18 रन आने जरूरी है, क्योंकि कहा जाता है सर सलामत तो पगड़ी 50। बचेंगे तभी तो लड़ेंगे, और आप कब बचोगे? जब आप रन बनाओगे, क्योंकि रन बनाओगे गेंदबाजों के पास क्वेश्चन रहेगा। अगर एक आध ओवर खराब भी जाए फिर ये आप कमबैक कर सकते हो, कोई बात नहीं। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 23 रनों के ऊपर। रामजी गायकवाड साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत। धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23। या षटकामध्ये 15 ते 16 धावा बनवणं गरजेचं आहे। शेवटचं षटक आणि खांद्यावरती जबाबदारी विनोद यांची आपल्याला पाहायला मिळेल। कमेंट्री बॉक्स एंड कडून 3 षटक 2 षटक आपल्याला फार एंड कडून पाहायला मिळतील। बहुत बढ़िया ये मुकाबला चलता हुआ दोनों ही टीमों के बीच में, वन साइड डोमिनेशन में कहूंगा अब तक जरीमरी निंबोली टीम का इस मैच में रहा है। सही एकवीरा मोहिली टीम थोड़ी सी बैकफुट पर है, लेकिन कहा जाता है कि आप बैकफुट के ऊपर हो कोई मतलब नहीं है, आपके पास जितने गेंदे उसका आप सही से इस्तेमाल कीजिए और रन बनाइए। अगर रन बनेंगे तभी तो आप बचेंगे, और जब बचेंगे तभी लड़ेंगे। देखते किस तरीके से गेंदबाजी आखिरी ओवर में होती है। स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज तैयार जीवन और नीरज नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर 3 गेंदें डॉट और 1 चौका। 4 गेंदों में 4 रनों का कुल मिलाकर कंट्रीब्यूशन नीरज के माध्यम से, तो जीवन के माध्यम से 1 गेंद के ऊपर 1 रन का कंट्रीब्यूशन हमें देखने को मिल रहा है। कमबैक करना पड़ेगा, अब तक असफलता जरूर मिली है, लेकिन कहा जाता है असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई है देखो, परखो और फिर सुधार करो। इस बार शॉर्टर वन का यूज किया गया था, ऑफ के बाहर की लाइन और लेंथ भी हमें देखने को मिली। इस बार वाइड गेंद कहलाते हुए 24 रन, रनअप इक्वेशन 24 गेंदों में 24 रन कुल मिलाकर बना चुकी है टीम मोहिली। 6 गेंदों का खेल अभी भी शेष, और इन 6 गेंदों के ऊपर किस तरीके से गेंदबाजी होगी देखना बड़ा दिलचस्प। इस ओवर को कैपिटलाइज करना पड़ेगा। इस बार हैमर करना चाहते थे फिर से एक बार बिंदी गेंद। ये ओवर बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट होने वाली है जय सर, क्योंकि कहा जाता है कि आखिरी ओवर में अगर जिस टीम के पास मोमेंटम रहा वो दूसरे इनिंग की शुरुआत में मोमेंटम अपने साथ लेके चलती है, तो यही चीजें मद्देनजर रखते हुए ये ओवर बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट होने वाली है। इस बार वाइड गेंद एक्स्ट्रा के मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, और स्कोर कार्ड जाके पहुंचा 25 रनों के ऊपर। फिर से एक बार खराब गेंद, ऑफ स्टंप के बाहर रडार से दूर रखना चाहते हैं, यही कुछ स्ट्रेटेजी हमें देखने को मिल रही है विनोद के माध्यम से। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार फिर से एक बार हैमर करना चाहते हैं एक्स्ट्रा कवर की दिशा में, डीप में फील्डर रहेंगे, होती हुई मिस्टेक। पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच, ये क्रिकेट में एक इक्वेशन रहता है। यहां पर गेंद निकलती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए, यह नसीब का 4 रनों के लिए। यावेळेस लोवर फुल टॉस, बॉल बॅकड्राऊंड मारण्याचा प्रयत्न, आलाय बॉल डॉट, आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते स्थिरता धारण करत असताना 29 या आकड्यावरती। बॉलचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉल मध्ये 6 धावा खर्च करत असताना 2 वाईड, 1 चौकार आणि 3 डॉट। आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी विनोदच्या वतीने पाहायला मिळते। यावेळेस देखील
लेफ्ट चूक मारण्याचा प्रयत्न मात्र आली आहे. सिंगल लॉंगॉनच्या दिशेला फार चांगली फिल्डिंग गौरवच्या वतीने. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो नाही, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हा थ्रो आहे. थोडासा वाईट थ्रो होता, कलेक्शन चांगला आणि एस्टनचा वेध घेणारे हात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फ्रेम मध्ये देखील खेळाडू नव्हता. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. अजून एक धक्का फलंदाज होतील बाद. 6वा गडी बाद होत असताना 1 more विकेट डाऊन. विकेटचं पतन होत असताना अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 7वा मैदानावरती. 7वा आता हा बसलाय. विकेटचं होताना पतन. मैदानावरती अजून एक धक्का बसेल. जीवनच्या खेळीचा अंत आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज जीवन बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या फलकावरती 30 पाहायला मिळेल. 30 ऑन द बोर्ड. आणि अगदी जर बघायला गेलं तर 5 षटकांची देखील समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले धावसंख्या 30. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 31 ची आवश्यकता. हे इक्वेशन असेल टीम जरीमरी क्रिकेट संघ निंबोलीला. पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ आपटी, जय मसोबा चिंचवली. चला दोन्ही संघांचे करणार टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. लगेच आपण टॉस करणार आहोत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आणि मिड मॅच मध्ये टॉस साठी उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये देखील जो संघ उपस्थित नव्हता त्या संघाला आपण 2 धावांची पॅनल्टी दिली होती. आणि कुठल्याही संघावरती पॅनल्टी बसू नये त्यासाठी विनंती असेल आयोजन समितीच्या वतीने. सातत्याने पुकार केला जातोय. आणि पहिला बॉल पडण्याच्या आत जो कॅप्टन उपस्थित नसेल त्या कॅप्टनला पॅनल्टी. ओके, दोन्ही संघांचे कॅप्टन आय थिंक उपस्थित आहेत. चला आपली टीमचा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. कारण जय मसोबा चिंचवली टीमचा कॅप्टन आलाय. लक्षात घ्या, पहिला चेंडू पडायच्या आत जर कॅप्टन उपस्थित राहिला नाही तर पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. 2 धावांची पॅनल्टी आहे उशिरा येणाऱ्या कॅप्टनसाठी आणि त्याच्या संघासाठी. याच्याकडे आपण लक्ष द्या. कॅप्टन आपला येऊ द्या, कारण पहिला चेंडू पडायचा जर आत कॅप्टन उपस्थित राहिला नाही तर 2 धावांची पेनल्टी आकारण्यात येईल. याच्याकडे आपण लक्ष द्या.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतोय. हो ड्राईव्ह केलं पहिल्याच बॉलवर जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना किरणच्या पाठमधनं पहिला दमदार चौकार. विकेटने पुढचा बॉल. हो लॉफ्ट केलाय. अवॉय फायर क्षेत्ररक्षक जज करतोय. डाऊन दी बॉल येतोय. झेलची संधी होती. वार पे पलटवार आणि आता किरणचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या बॉलवर मात्र विकेटचं पतन. सलामीचा फलंदाज किरण बॅक टू द आउट. चांगल्या लय मध्ये होता. पहिल्याच बॉलवर आपण जबरदस्त ड्राईव्ह करताना पाहिलं किरण गोंदीला, परंतु त्यानंतरच्या बॉलवर मात्र जो ट्रॅप रचला होता लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित होता तो त्याने झेल पकडला. ओ पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला फटका. सेन्सिबल क्रिकेट. तर रोहित साठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. रोहितने जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर त्याला निश्चितच 500 रुपयांचं कॅश प्राइज कृष्णा केने यांच्या वतीने दिलं जाणार आहे. आणि 3 धावा जरी धावले तरी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ओव्हर द विकेट ना लॉफ्ट केलाय. ओव्हर द कव्हर. जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल झालाय. निखिलची बॅट आता तापली आहे. निखिलच्या बॅट मधनं दर्जेदार दमदार बहारदार चौकार. तर रायबा झेलसाठी देखील 200 रुपयांचा कॅश प्राइज कृष्णा केने यांच्या माध्यमातून आपल्या आडव्या बॅटना पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मिड विकेटला उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज विनायक पुन्हा एकदा अंतिम बॉल घेऊन 2 चौकार 1 एकेरी धाव 9 धावा फलकावर झालेले आहेत. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. विकेट जाऊ शकते संभावता आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय आणि या षटकातील धक्का क्रमांक दुसरा लागत असताना दोन्ही इन्फॉर्म बॅटर आता परतले. किरण नंतर आता निखिलची खेळी देखील समाप्त होते. दुसरा धक्का दुसऱ्या विकेटचं पतन. तर दरम्यान चंद्रकांतजी केणे साहेब यांचं शुभागमन झालंय. त्यांच्या या स्पर्धेमध्ये अर्थातच विहान ट्रॉफी मध्ये सरचे स्वागत. आणि त्यासोबत संतोषजी गोंदले साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याच सोबत सरपटजी केणे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हरिश्चंद्र केणे साहेब असतील. या सर्वांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचं. व्यासपीठावर येऊन आणि मोसगावचे प्रसिद्ध उद्योजक संतोषजी मांजरे साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. तर त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण या.
उत्तमजी केणे साहेब ते देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आम्ही विनंती करतोय. त्रिमूर्ती मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली आयोजित बियॉन्ड ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. बंधूजी दलवी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. जे मान्यवर असतील ग्रामस्थ मंडळ निंबवलीचे त्यांना देखील विनंती असेल, मोर्चे असतील, त्यानंतर आजूबाजूचे सर्व मान्यवर पाहुणे मंडळी असतील, त्यांना सर्वांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. दुसरा बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर हरीश. हो लॉफ्ट केलाय, जबरदस्त फटका, क्रॅकिंग स्ट्रोक आणि खऱ्या अर्थाने कैलासवासी शैलेश सुरेंद्र केणे स्टॅन्सला सलामी देत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे रोहितच्या बॅटमध्ये तर पहिला दमदार षटकार. जे की लाभलेला आहे या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ कृष्णा केणे यांच्या वतीनं. अरेचा पुढचा बॉल ओढ द विकेट रोहित साडी. लॉफ तर केला, चांगला फटका गॅप मध्ये, जबरदस्त फटका स्क्वेअर लेगला खेळून काढला, स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त बॅटिंग रोहितच्या बॅटमध्ये आणखी एक जबरदस्त स्ट्रोक, 4 धावांसाठी चौकार. स्पर्धेच्या वतीनं पुढचा बॉल. ओ यावेळी चांगला बॉल होता, परफेक्ट बुंद्यामध्ये टाकला होता. तर नक्कीच संजयजी केणे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक पारितोषिक नक्कीच बक्षीस लाभलेला आहे, तर त्यांचा धन्यवाद आपण व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीनं. दर्यादिल इन्सान आदरणीय संजयजी केणे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि या स्पिंगर गोज अप. पंचांनी लेट पण थेट इशारा कळवला. आय थिंक विष्णू सर होते मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आणि ते फलंदाज गौरवची खेळी समाप्त झाली. धक्का क्रमांक 3 लागलाय टीम निंबवलीला. तर नक्कीच भूषण जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि जसे ते एंटर झाले, भूषण पाटील आहेत, भूषण पाटील जसे मैदानाच्या आतमध्ये आले तशी त्यांच्यासाठी मेजवानी आणि परभणी. त्याने जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर कृष्णा केणे यांच्या माध्यमातून 1000 रुपये आता आणि संध्याकाळी पार्टी देखील मिळणार आहे. तर सुनील केणे यांच्या माध्यमातून देखील 500 आहेत 3 षटकार मारले तर. बक्षिसांची खैरात वाढते मित्रांनो. लिक्विड मिळणार आहे आपचा. क्या बात आहे, बक्षिसांची खैरात. चला बक्षीस जमा करायचे आहेत नाहीतर आयोजकांची जिरेल. क्या बात आहे, हे प्रेम आहे खऱ्या अर्थाने भूषणवर आणि रोहितवर. जसे ते एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये बक्षीस आणि बक्षीस लावली जातात. रोहितने जर रिव्हर्स अटेम्प्ट करून षटकार मारला तरी 500 आहेत आणि 3 धावा पळून काढल्या तरी त्याला बक्षीस आहे. क्या बात आहे.
पूर्णपणे मनोरंजन क्रिकेट सुरू आहे. तर भूषण पाटीलसाठी सुवर्ण संधी साहिल सुतार यांच्या माध्यमातून एक षटकार जरी मारला तरी रात्री पार्टी आहे. क्या बात आहे. बक्षिसांची खैरात. हो स्विचिटचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली होती परंतु लालच होती मनामध्ये, परंतु लालच बुरी बाला आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावते. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर 21-21 धावा. पहिला बॉल आपण पाहिला आकाशचा. तर भूषण यांच्यासाठी पहिला बॉल असेल हा. हो तर दरम्यान आमचे विकी मोगरे सर यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील सरचं स्वागत. ऑफिशियल अंपायर हो. पहिला बॉल चांगला ड्राईव्ह केला ऑन साइडला. 3 बॉल 3 षटकार मारले तर 1821 रुपयांचं पारितोषिक आहे विनोद सुतार यांच्या माध्यमातून भूषण पाटीलसाठी. पहा मित्रांनो भूषण पाटीलचे चाहते किती आहेत. आताशी भूषणने एक धाव काढली आहे परंतु चाहते इतके आहेत की त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झालाय. गवतासारखा पैसा आहे खऱ्या अर्थाने निंबवली गावामध्ये. जितका कापाल तितका वाढतो. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला आहे. बॉलर बॅटर चांगला फटका. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. एकच धाव रोहितच्या बाटमध्ये. धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या 23. 23 धावा विजयासाठी. 15 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. नाश्ता कोणाला जर करायचा असेल तर या आपण. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका. व्ही शेप मध्ये बॅटिंग होते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तर एकदा रिमाइंड करून देतोय रिव्हर्स जर षटकार मारला तर आता देखील आपल्याला 500 रुपयाची कडक नोट जिंकण्याची संधी आहे. कृष्णा केने तयार आहेत आणि 3 जर धावा पळून काढले तर 600 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आडवा बाटना पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एकच धाव. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. भूषण पार्टीसाठी आता मेजवानी आहे कारण प्रत्येकी षटकारासाठी देखील त्याच्यासाठी कॅश प्राइज लावलं गेलं आहे. मेजवानी तर प्रेक्षकांसाठी देखील आहे कारण षटकाराच्या बाहेर जर झेल पकडला सीमारेषा पलीकडे तर 400 रुपये. 200 आहेत कृष्णा केने. 100 आहेत भावेशच्या कडनं आणि यश केने कडनं आहेत 100. 5 धावांची गरज आहे विजयासाठी. यॉर्कर चेंडू होता तिथे. एकच धाव. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. आपटी टीमचा कॅप्टन आलेला आहे का? आपटी चला लगेच नाणेफेकी आपण करून घेऊया. रेडी राहा आपण. जसा सामना संपेल तसं नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. शेवटचा बॉल आहे षटकातील. हो ब्लॉक होल मध्ये होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रोशन अंबारेच्या वतीनं. आज रोशन अंबारेचा संघ थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळेल. तर षटक समाप्त झालं तर आपण धावत टॉस करूया. धावता टॉस जास्त वेळ तिथे दिला जाणार नाही. फक्त टॉस करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. 5 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्या. सौरभ शेठ केणे यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. 5 ओव्हरची मॅच असेल. हेड असा कॉल आणि पडलाय टेल म्हणजे टॉस जिंकला चिंचवली संघाने. डिसिजन फिल्डिंग. चला मॅच साठी शुभेच्छा असतील. आपली संघ आपल्याला 2 रनांची पॅनल्टी देखील आहे कारण मिड मॅच मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. ओके चला प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते. टॉस जिंकला चिंचवली संघाने. डिसिजन असेल फिल्डिंगचा. लगेच आपण मॅचच्या दिशेला देखील वळणार आहोत. आपल्या सोबतीला होमी सर जॉईंट होतील. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद आपलं. तर 4 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. या मैदानाच्या चोरवाटा भरपूर माहिती आहेत खऱ्या अर्थानं फलंदाजांना आणि त्याचा फायदा देखील उचलला गेलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक पर आदर्श. भूषण पाटील ऑन स्ट्राइक.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, विकेट जाऊ शकते परंतु रोशन अंबारीच्या डोक्यावर ना चेंडू. तर 3 रन धावाची संधी अजूनही आहे परंतु एकच आतापर्यंत पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे, तिसरी देखील होऊ शकते. धाबा झाली तरी हरकत नाही परंतु 2च घेतल्या. आता विजयासाठी गरज आहे धावांची 2. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्सने. ओ लॉफ्ट केलाय, आडवा पाठनं पिकअप स्ट्रोक, पुल केला, हुक केला आणि चेंडूला पाठवलं सरळ बॅकवर्ड बाउंड्री सीमारेषा पलीकडे. भूषण पाटीलच्या बॅटमधनं षटकाराने हा सामना संपवला. 6. भूषण पाटील आपण